नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय. पोलिसांनी हल्लेखोराच्या वर्णनाशी साधर्म्य असलेल्या एका आरोपीला ताब्यात घेतलंय. मात्र हा आरोपी चप्पल चोर असल्याचं समोर येतंय. वर्सोव्यात एका इमारतीत चप्पल चोरताना हा आरोपी सीसीटीव्हीत चित्रित झालाय. 12 जानेवारीला संध्याकाळी 7:15 वाजताची ही घटना आहे. हल्लेखोराच्या वर्णनाची साधर्म्य असलेला हा आरोपी जो आहे, जो ताब्यात घेतलेला आरोपी आहे, तो चप्पल चोर आहे अशी अपडेट आता समोर येते. मुंबईच्या वर्सोवा भागातून तो चप्पल चोरी करतानाचा सीसीटीव्ही आता साम टीव्हीच्या हाती आलेला आहे. वर्सोव्याच्या इमारतीत चोरी करताना हा आरोपी दिसतोय, याचा सीसीटीव्ही आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड. सचिन, काय सांगाल की जो ताब्यात घेतलेला आरोपी आहे तो चप्पल चोर निघालेला आहे, याबाबतची अधिकची माहिती? आपण बघतोय की ज्या शाहिद नावाच्या इसमाला पोलिसांनी ग्रँट रोड इथून ताब्यात घेतलं होतं, काल तो एक चप्पल चोर असल्याची माहिती आहे. त्याच्या विरोधात चोरीचे आणि एनडीपीएस अंतर्गत जवळपास 4 गुन्हे नोंद आहेत. बीबी रोड परिसरात हा आरोपी राहतो. शाहिद असं नाव आहे आणि त्याला काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्याची चौकशी केली असता तो चप्पल चोर असल्याची माहिती मिळते. त्याचं एक वर्सोव्यातील चप्पल चोरी करतानाचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेलं आहे. मात्र त्याचा या गुन्ह्याशी काही तपास नसल्याचं पोलिसांचा दावा आहे. मात्र असं असतं तरी अद्याप मात्र या शाहिदला पोलिसांनी सोडलेलं नाहीये. त्यामुळे एक शक्यता आहे की पोलीस आता त्याचा या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करतायत का. एवढंच नव्हे तर दोन्ही आरोपींमध्ये कमालीचं साधर्म्य आहे आणि त्या अनुषंगाने देखील अद्यापही पोलिसांचा तपास सुरू आहे. जी धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय की ताब्यात घेतलेला आरोपी हा चप्पल चोर निघालेला आहे. मुंबईतील वर्सोवा या भागात हा चप्पल करताना आढळलाय आणि त्याचा सीसीटीव्ही आता साम टीव्हीच्या हाती आलेला आहे. ताब्यात घेतलेला आरोपी हा चप्पल चोर निघालाय आणि त्याचा सीसीटीव्ही आता आपण पाहू शकतोय. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय. हल्ल्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जाताना हल्लेखोर सीसीटीव्हीत चित्रित झालाय. हाताची घडी घातलेल्या अवस्थेत हल्लेखोर मान खाली घालून आपली ओळख लपवत वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जातानाचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या रस्त्यावरून चालताना देखील आपला चेहरा सीसीटीव्हीत येणार नाही याची आरोपीकडून काळजी घेतली जाते. मात्र फास्ट ट्रॅक लिहिलेल्या बॅगेमुळे आरोपीचं बिंग फुटलंय. सकाळी 7:06 आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं दिसतंय. सैफ अली खानवर हल्ला करून 2:30 वाजता आरोपी पळाला होता. 5 तास आरोपी वांद्र्यातच असताना देखील त्याला पकडण्यात पोलीस अपयशी ठरले. सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपी हा काही काळ दादर परिसरात असल्याचं सुद्धा दिसून आलंय. त्यानं दादर रेल्वे स्टेशन परिसरात एका दुकानातून हेडफोन खरेदी केल्याची माहिती समोर येते. त्याने या दुकानातून 50 रुपयांचा हेडफोन देखील घेतलाय आणि तो या दुकानात आल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय. आरोपीचा चेहरा स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झालाय. सैफच्या परिसरात डेटा डंप करण्यात आलाय. तरीही 2 दिवसांपासून हल्लेखोर पोलिसांना झुंजवतोय. त्यामुळेच या पूर्ण तपासावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. घरात दागिने होते, मात्र हल्लेखोरानं एकाही दागिन्याला हात लावलेला नाही असा धक्कादायक जबाब करीना कपूरनं दिलाय. मुंबई पोलिसांनी सैफवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी करीनाचा जबाब नोंदवला गेलाय. त्यात हा धक्कादायक खुलासा तिने केलाय. घरात शिरलेला हल्लेखोर खूप आक्रमक होता. अनेक वेळा त्यानं सैफवर चाकू हल्ला केल्याचा जबाब तिने दिलाय. या हल्ल्यानंतर करीना कपूरला मोठा धक्का बसलाय. त्यामुळे बहीण करिश्मा कपूर तिला आपल्या घरी घेऊन गेल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे. करीना कपूरचा जबाब नोंदवला गेलाय. हल्लेखोर आक्रमक होता असं करीना म्हणतेय. तरीही त्याने एकाही दागिन्याला हात लावलेला नाहीये असंही तिने जबाबात सांगितलंय. करीना कपूरचा जबाब पाहूया. हल्लेखोर घरात आला तेव्हा तो खूप आक्रमक होता असं ती म्हणतेय. आक्रमक हल्लेखोराने सैफवर अनेक वेळा वार केलेत असं तिने जबाबात म्हटलेलं आहे. बचावासाठी आम्ही सर्वजण 12व्या मजल्यावर कसेबसे पोहोचलो असं ती म्हणतीये. घरात दागिने समोरच ठेवले होते.
करीनाचा जबाब आपण पाहतोय. ती म्हणते की घरात दागिने समोरच ठेवले होते, मात्र आरोपीने दागिन्याला हातही लावला नाही. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. राज्यभरातून 4,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेतली आहे. राज्य सरकारने पडताळणी मोहीम राबवण्याआधीच या बहिणींनी योजना नको असा अर्ज केलाय. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडून पडताळणी करण्यात येते. या पडताळणीत 3 ते 4 लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे. पाण्याचे स्रोत नसताना जलवाहिन्या टाकल्यानं त्रयस्थ संस्थेद्वारे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेत. मागील काही वर्षात झालेल्या पाणीपुरवठा योजना आणि इतर विकास कामांबाबत अनेकांच्या तक्रारी होत्या. पुण्यात 100 दिवसात 323 गावे कचरा मुक्त होणार आहेत. जिल्ह्यातील 323 गावात घनकचरा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. 3 कोटी रुपये खर्च करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात घनकचरा प्रकल्प राबवला जाणार आहे. फुटपाथवरील पार्किंगच्या जागेवर अवैध विक्रेत्यांच्या अतिक्रमणाविरोधात पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम आरंभली आहे. पोलिसांकडून पहिल्याच दिवशी 542 कारवाया करण्यात आल्या आहेत. शहरातील अनेक भागातील फुटपाथांमुळे मोकळे झाले आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली जाते. परंतु काही वेळा बॅगा तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार केला जातोय. अशा अनेक घटना उघडकीस आल्यानंतर बॅगांची तपासणी करणाऱ्या रेल्वे पोलिसांवरच आता वरिष्ठांतर्फे देखरेख ठेवली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात ड्रोनने चित्रीकरणासाठी आता नवे नियम लागू केले आहेत. ड्रोन चित्रीकरणासाठी आता 7 दिवस आधीच परवानगी घ्यावी लागणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनानं ही काळजी घेतली आहे. दहावी आणि 12वीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होणार आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. नॅशनल टेस्ट एजन्सीने नीट परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नीट परीक्षा आता पेपर पेनच्या आधारे घेतली जाणार आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य आणि शिक्षण खात्यांशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. मीरा भाईंदरमधील काश्मीरा परिसरात ट्रकचा डिझेल टँक फुटल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर डिझेल पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी अग्निशामक दलाकडून पाण्याचा फवारा करण्यात आला, मात्र रेतीनं मारल्याने रस्त्यावर 4 ते 5 दुचाकीस्वार पडले. मुंबईच्या प्रदूषणात मोठी भर पडतीये. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार मुंबईतल्या बेकऱ्यांना सीएनजी वापर सुरू करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत पालिकेकडून देण्यात आली आहे. यासाठी 356 बेकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या असून तसे न केल्यास त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. छोट्या पडद्यावरील कलाकार अमन जयस्वालचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झालाय. दुपारच्या सुमारास ऑडिशनला जात असताना अमन चालवत असलेल्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याची माहिती आहे. आरोपी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रशिया युक्रेन युद्धात आतापर्यंत 12 भारतीयांचा मृत्यू झालाय आणि 16 जण बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. अजूनही 18 भारतीय रशियात असल्याची माहिती मिळतेय. परराष्ट्र मंत्रालयाने या भारतीयांच्या सुटकेची मागणी केली आहे. टोरेस घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील हवाला ऑपरेटर अल्पेश खारला अटक केली आहे. त्याने यामागील मास्टरमाइंड युक्रेनच्या आरोपींच्या सांगण्यावरून कोट्यावधी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. थोड्या वेळासाठी आलो आणि या निमित्तानं साईबाबांचं दर्शन सुद्धा. तुमची तब्येत बरी नसते, कशी तब्येत बरी नाही तर आहेच ना, पण म्हणून तर एक कोट बीट घातलं जरा थंडीचा. आपण पूर्ण वेळ नाही म्हणून थांबता नाही.
त्यांनी अधिवेशन विविध घटनांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. उल्हासनगरच्या आशळे गावात चोरट्यांनी शेजाऱ्यांच्या घरांना बाहेरून कड्या लावून काही घरात चोरी केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. चोऱ्या किरकोळ असल्यानं याबाबत पोलिसांत मात्र तक्रार करण्यात आली नाहीये. उपनगरातून मुंबईला जाणं आता जलद होणार आहे. लवकरच मुंबईत 12वी मेट्रो कल्याण ते तळोजा लाईन 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते. तसेच मेट्रो लाईनमुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या 5,000 साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळाअंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे. असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय. तसंच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीनं भाडेतत्वावर बसेस न घेण्याचा निर्णयही त्यांनी घेतलाय. पुणे पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारीपासून नव्या बस दाखल होणार आहेत. ठेकेदारांच्या 400 बसेसची निविदा प्रक्रिया पीएमपीएल कार्यालयाकडून पूर्ण करण्यात आली आहे. नव्या बस दाखल होताच पीएमपीएलचे नवे मार्ग देखील सुरू करण्यात येणार आहेत. पुण्यात आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाने काढणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 3 वर्षात 13,000हून अधिक पुणेकरांनी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढलंय. गेल्या वर्षभरात आरटीओ मालामाल झालाय. आरटीओने वर्षभरात 1,058,49,000चा महसूल जमा केलाय. मुंबई पूर्व आरटीओमध्ये सर्वाधिक नोंदणी झाली आहे, तर नोंदणीत बाईक आणि कारचा सहभाग जास्त आहे. पुणे शहरात आज सकाळपासून अनेक ठिकाणी धुक्यांची चादर दिसतीये, तर पुण्यात सकाळपासूनच हवेत गारवाही जाणवतोय. आज आणि उद्या पुण्यात थंडी वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. टेस्ट ॲटलास या संस्थेने जगभरातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारतातील मिस्सी रोटीचाही समावेश करण्यात आलाय. खरं तर उत्तर भारतात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या मिस्सी रोटीचा यात समावेश केल्याने अनेकांनी या अहवालावर टीका केली आहे. महिंद्रा कंपनीने पुण्यातील चाकणमध्ये नवीन कारखाना उभारलाय. या नव्या कारखान्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरी तयार केल्या जाणार आहेत. जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोच्च दर्जाचे प्रोडक्टच या कारखान्यातून बाहेर पडतील अशी यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वंचित वर्गातील सुमारे 8,000 विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे कुंभ दर्शनासाठी घेऊन जाणार आहे. या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी अनुसूचित जाती समुदायातील आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त आहे. हिंगोलीत अचानक विहिरी, बोरवेल असे पाण्याचे स्रोत आटल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ऐन रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणं सुरू असताना शेतातील पाण्याचा सोर्स आश्चर्यकारकरित्या बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आलाय. जिल्ह्यात महारेशीम अभियान सुरू झालंय. रेशीम संचालनालयाद्वारे जिल्ह्यातील रेशीम उद्योग वाढीसाठी रेशीम विभागास 200 एकर, कृषी विभागास 300 एकर आणि जिल्हा परिषदेस 200 एकर असे मिळून एकूण 700 एकर लक्षांक देण्यात आलाय. चवळी हे द्विदल वर्गातील भरपूर प्रथिने असलेलं पीक आहे. चवळी पिकापासून उत्तम प्रतीचा रुचकर आणि पौष्टिक चारा मिळतो. यामध्ये प्रथिनांचं प्रमाण 13 ते 15% असतं. त्यामुळे जमीन, हवामान आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन चवळीची पेरणी करण्यात येते. पालेभाज्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने किमती कोसळल्यात. मागणी कमी असल्याने पालेभाज्यांचे दर आणखी घसरलेत. परिणामी माल शिल्लक राहत असून भाज्या कचऱ्यात फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. तसेच थंडी कमी होईल तशी शेवग्याच्या शेंगा देखील स्वस्त होणार आहेत.
पनवेल तालुक्यात आंब्यासाठी वातावरण पोषक असून त्यामुळे उत्पादनही चांगलं होण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तालुक्यात जवळपास 560 हेक्टरवर आंब्याची लागवड करण्यात येते। यापैकी जवळपास 250 हेक्टर झाडांना मोहर लागलाय। प्रतिकूल हवामान आणि झाडांवर बुरशी आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह तळकोकणातील स्थानिक बाजारपेठेत नारळाच्या किमती गगनाला भिडल्यात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एका मोठ्या नारळाची किंमत 50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। दौंड तालुक्यात बाजरीची आवक घटली असून बाजारभावात प्रति क्विंटल 50 रुपयांची वाढ झाली आहे। बाजरीची 242 क्विंटल आवक झाली असून त्यास किमान 2300 तर कमाल 3150 रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे। जिल्ह्यात रब्बी हंगामातील कर्जवाटप सुरू होऊन 3 महिने उलटलेत। या 3 महिन्यात जिल्ह्यातील बँकांनी अवघे 21% पीक कर्जाचं वितरण केलंय। उर्वरित 3 महिन्यात बँका किती उद्दिष्ट गाठणार आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संत चोखामेळा जलाशयात रेती माफिया सक्रिय झालाय। जलाशयातून बोटीद्वारे अवैध पद्धतीने रेती उपसा केला जातोय, पण प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे। इथे दिवसाढवळ्या रेती उपसली जाते, त्यामुळे पोलीस तसेच महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते। बीडच्या केज तालुक्यातील विडा येथे एका शाळेतील मध्यान्ह भोजनातून 34 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। या विद्यार्थ्यांवर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आलेत। मध्यान्ह भोजनाची खिचडी खाल्ल्यानंतर मळमळ, उलटी, डोकेदुखी असा त्रास विद्यार्थ्यांना झालाय। छत्रपती संभाजीनगरात झालेल्या अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील 3.25 लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आकाश साळवे असं चोराचं नाव असून मुद्देमालही त्याच्याकडून जप्त करण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यामध्ये वैभव मावळे या तरुणाचं एका मुलीसोबत प्रेम होतं। लग्नास नकार दिल्यानं त्या मुलीने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली। पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला होता। त्यानंतर नागपूर खंडपीठात धाव घेतल्यानंतर त्याला आता निर्दोष मुक्त केलंय। यवतमाळमधील अनधिकृत सागवान साठ्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली आहे। दरम्यान या साठ्यांसंदर्भातली माहिती आता गुजरातकडून पत्रव्यवहार करून मागवण्यात आली आहे। दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्याच्या प्रकरणी माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघांविरोधात नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजकीय वादातून हे पाऊल उचलण्यात आलं असल्याची माहिती समोर येतेय। नारायणगावच्या अपघातातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। स्थानिक गुन्हे शाखेने चाकण परिसरातून आरोपीला ताब्यात घेतलंय। या अपघातात 9 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झाले। तुम्ही खड्डे असलेल्या रस्त्यांमुळे हैराण झाला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। कारण आता खड्डा दिसला की हवेत उडणाऱ्या कारचा शोध लागलाय। ही कार कोणत्या कंपनीने बनवली आहे आणि या कारची किंमत किती आहे यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। खड्ड्यातूनही होणार आता आरामदायी प्रवास। खड्डा दिसला की उडणार कार। खड्डा चुकवणारी दमदार कार। तुम्ही खड्डे असलेल्या रस्त्यावरनं प्रवास करत असताना खड्डा दिसला की तो चुकवण्यासाठी कार जर हवेत उडाली तर तुम्ही म्हणाल हे केवळ स्वप्नातच शक्य आहे, कारण खड्डा दिसला की कार हवेत कशी उडू शकते? हे कसं शक्य आहे? पण होय, हे शक्य आहे। BYD कंपनीने खड्डा दिसला की तो चुकवून हवेत उडणाऱ्या इलेक्ट्रिक सुपर कारचा शोध लावलाय। BYD यांगवांग U9 ही सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे। ही कार खड्डा दिसला की अत्यंत वेगाने
6 मीटर लांब हवेत झेप घेते, त्यामुळे तुम्ही आरामदायी प्रवास करू शकता. या कारची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूया. ही कार चीनमधील BYD या कंपनीने बनवली आहे. BYD यांगवांग U9 ही सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे. ही कार स्वतःच रोडचं निरीक्षण करून खड्डा आणि खिळे ओळखू शकते. खड्डा, खिळे किंवा इतर अडथळा आल्यास कार हवेत उडून 6 मीटर झेप घेते. कार 1 टनापेक्षा जास्त ताकदीने हवेत उडते. कंपनीने DSX इंटेलिजंट बॉडी कंट्रोल सिस्टीम बनवली आहे. कारमध्ये 4 वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मोटर दिलेल्या आहेत. खड्डा दिसला की हवेत उडणारी कार चीनच्या BYD कंपनीने बनवली असली तरी या कारची किंमत 2.5 कोटी असणार आहे. त्यामुळे ही कार स्वप्नवत असली तरीही तुमचा खिसा खाली करणारी आहे. त्यामुळे ही कार भारतीय बाजारात कधी येणार याकडे आता लक्ष लागले. ब्युरो